महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्याची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली। यावेळी उपस्थित मान्यवर यांचे मनोगत आपण पाहणार आहोत। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, नारायणगाव, जुन्नर, पुणे। महात्मा फुले विचार मंच तालुक्यात काम करते उपक्रम राहते आणि या वर्षाचं काय नियोजन आहे? महात्मा फुले विचार मंच साधारणपणे 14व्या वर्षात पदार्पण करते। 14व्या वर्षात पदार्पण करत असताना आजपर्यंत महात्मा फुले विचार मंचाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि येणाऱ्या अडीअडचणीत असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या संस्था त्यांना सहकार्य करणं, वेळ प्रसंगी पूरग्रस्त असन, कोरोना सारखी महामारी असन किंवा इतर टाइमला ऊस कान जळीत असन, अशा वेगवेगळ्या वेळेस महात्मा फुले विचार मंच हा प्रत्येक वेळी धावून जाऊन त्या भागामध्ये त्या असणाऱ्या समाजासाठी सहकार्य करणारं हे समाज उपयोगी आणि तालुक्यातील एकमेव उदाहरण म्हणजे महात्मा फुले विचार मंच। आजपर्यंत महात्मा फुले विचार मंच 14 वर्षात पदार्पण करत असताना विविध कार्यक्रम राबवतो, वधूवर मेळावे घेतो आणि हे सगळं करत असताना आज फायनान्शियल दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले विचार मंच चांगल्या स्थितीत असल्यामुळं दरवर्षी वधूवर मेळावे घेणे, लोकांना त्यातून म्हणजे मुला मुलींसाठी येणाऱ्या अडीअडचणीत त्या दूर करण्याचं काम महात्मा फुले विचार मंच करते। या पुढील काळामध्ये आता चांगली परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यामुळं पुढील काळामध्ये एक महात्मा फुले विचार मंच स्वतःसाठी नियोजित जागा घेण्याच्या विचारात आहे आणि यातूनच महात्मा फुले विचार मंचाची प्रगती पथावर चालू ठेवण्याचा सगळ्यांचा मानस आहे। या वर्षीचा वधूवर मेळावा कधी असणार आहे? या वर्षीचा वधूवर मेळावा 16/11/2025 रविवार दिनांक या दिवशी असणार आहे, कलासागर मंगल कार्यालय याच ठिकाणी। तुम्ही या विचार मंचाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे, इतर समाज बांधवांना या जोडण्यासाठी काय आव्हान कराल? इतर समाज बांधवांना या महात्मा फुले विचार मंचामध्ये जोडण्यासाठी जनजागृती करून त्यांनाही याच्यात सामावून घेण्याचा विचार करत आहोत। फुले विचार मंच जुन्नर या वार्षिक सर्वजन सभेच्या वेळेस अतिशय चांगली अशी आमची सभा यावेळेस पार पडली। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे विषय मंजूर झाले। खरं तर सामाजिक काम करत असताना आता अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची आपल्याला खरं ती मोठी साथ असते आणि पुन्हा नव्याने यावर्षी पुन्हा महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष म्हणून सचिन वराडी आणि कार्याध्यक्ष म्हणून आत्मारामजी संते यांची निवड करण्यात आली। त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे यावर्षीचं पुढचं जे वर्ष येणार आहे ते अतिशय जोमाने आतापर्यंत जे काही काम आपण केलं याहीपेक्षा चांगल्या पटीने होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या आमचा जो काही वधूवर मेळावा आहे आता 11 ना 16/11 आपण जो वधूवर मेळावा घेतोय त्या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, कारण आताची परिस्थिती पाहिली आपण का लग्न जमवणं हे फार मोठं अवघड काम झालंय आणि यासाठी आपण जर एकत्र आला तर त्यातनं मार्ग नक्कीच निघेल आणि चांगले विवाह जुळतील। तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या मुलासह उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्ताने करतो आणि आपण सगळेजण या मीटिंगसाठी आलात याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो।